हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. नमस्कार. सकाळीच तुम्ही पहाटे तयारी होऊन मी चालली होती स्कूलमध्ये गेल्यावर मला अशी छान फ्रेश अशी थंडी दिसली, त्याची मटकाची आणि त्यांच्याकडे बघितली खूपच छान वाटतो आणि दिवस आणखीनच छान जातो. त्यानंतर मी माझा जॉबवरून घरी चाललेली होती. नंतर घरी रस्त्यात जाता जाता मला एक छानसं असं गाईचं पिल्लू दिसलं, जे ना मला खूप आवडतं. ते रस्त्यातून जाता येता मला रोजच दिसतं, पण त्याला मी कदाचित आवडत नसावी म्हणून ते इकडे तिकडे मान करत होतो आणि दूर त्याच्या बसलेली आई माझ्याकडे रागाने बघत होती. त्यानंतर मी कृष्णाला घरी घेऊन आले आणि सकाळी त्याच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवलेली, पण त्याचं नेहमीप्रमाणे त्याने टिफिन फार असा खाल्लेला नव्हता, त्याच्यामुळे तो तसाच घेऊन आला. आणि त्यानंतर मला दिवसभराचे कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या आणि काम आवरायची होती. अशा प्रकारे मी कपाटातली सर्व कपडे ना काढून घेतलेली आणि सायंकाळची वेळ देखील झालेली होती. तर मी म्हटलं आता चला ही कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेवूया आणि यामध्ये जे धुवण्यासाठी असलेले कपडे ते देखील मला बाजूला करून ठेवायचे होते, कारण खूप दिवस झाले या कपड्यांच्या आहे ना हे अशी ढीग वाढतच चाललेला होता. जरी मी रोज जरी कपड्यांच्या घड्या घालत असली तरी घरात एक छोटं बाळ असल्याने ते एक टी शर्ट काढण्यासाठी सगळ्या कपड्यांचा असा पसारा करून ठेवतो. आणि ना आता मला हे कळत नाही आहे की ह्या कपड्यांचं स्टोरेज कसं करावं असं, कारण ना कपड्यांच्या बाबतीत मी थोडीशी चिंगूस आहे. मी लगेच अशी कपडे फेकून देत नाही आणि त्याच्यामुळे कपड्यांची संख्याही वाढत जाते. आता कपडे इतके होते तर ह्या घड्या घालता घालता माझ्या पायांना लागली कळ, त्याच्यामुळे मला बसण्याशिवाय राहिला नाही पर्याय. आणि ही होती पैठणी जी मी घेतलेली आणि ही आहे माझी दिवाळीची साडी. संक्रांतीचा सण असल्यामुळे हळदी कुंकवासाठी माझ्या बऱ्याच अशा साड्या आहे ना कपाटातून बाहेर आलेल्या आणि त्या घड्या घालायच्या राहून गेलेल्या, पण आता थोडा निवांत वेळ होता म्हणून म्हटलं चला सगळ्या साड्या आणि परकर आपण व्यवस्थित करून ठेवूया, जेणेकरून आहे ना परत आपल्याला हा पसारा दिसणार नाही. पण शेवटी आता काय होतं ते तर आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे. काही कपडेही धुवायचे होते आणि नंतर साड्यांच्या देखील घडी घालायच्या होत्या. साडीची घडी म्हटली की मला खूप कंटाळा येतो, कारण साडी ही बरीच मोठी असते, पण आता ते घड्या करून ठेवल्याशिवाय पर्याय नसतो, नाही तर त्या एकमेकामध्ये खूप सारा त्यांचा गुंता होऊन जातो. फ्रेंड्स, तुम्ही मला असे कपड्याच्या स्टोरेजसाठी नक्की सजेस्ट करा कमेंटमध्ये, जर तुम्हाला काही माहिती असेल आणि तुम्हाला देखील असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करता हे देखील सांगा. मी तरी ना मार्केटमधून अशा 2-1 कॅरी बॅग्स आणलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये हे बघा फ्रेंड बाजूला तुम्हाला दिसत असेल, मी त्याच्यामध्ये ना हे करून ठेवत असते, सर्व कपडे ना मध्ये घालून ठेवत असते. आता हे कपडे तर मला धुवायचे, त्याच्यामुळे मी त्यांची देखील घडी घालून एका बाजूला ठेवून दिलेली आहे. आणि आता पुढच्या कपड्यांची घड्या देखील घालते. कधी कधी ना त्यांचे आणि माझे कपडे मिक्स होऊन जातात आणि त्यामध्ये अजून कृष्णाच्या कपड्यांची भर पडते आणि मग त्या कपड्यांची संख्या ही आणखीनच होत जाते. आता ही ब्लॅक कलरची साडी मी संक्रांतीच्या दिवशी घालण्यासाठी काढलेली, परंतु ती घातल्या तर काही गेली नाही, पण तिची घडी ओपन होऊन ती ना कपड्यांमध्ये अधिक पसारा करण्यामध्ये भरच घालत होती.